मॅच यस पंच होते सुरुवात. मसूद गजगे पहिला बॉल आपण हाताळत असताना पाहायला गेलात. अगदी या वर्षीचा हंगाम ज्यांच्या नावावरती राहिलं दक्षिण रायगड जिल्ह्यामधील आपण पाहतोय तो म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचा हार्दिक पांड्या म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते मसूद गजगे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला आपल्या समवेत जोडले गेले. ते दापोलीचा गोड आवाज बुलंद आवाज इमाद सर आपलं देखील स्वागत असणार आहे या स्पर्धेच्या वतीनं. हाफ ट्रॅकर त्याच वेळेला आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला खेळला फटका क्रॅकिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय. दोषी चषक 2025 मध्ये हॅलो 4 धावा पाहायला मिळतात. ओ हो याही वेळा आपण पाहतोय वेगवान वेगवान जलद गतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्याच वेळेला आपण पाहतोय अपील जरूर केली गेली होती परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतं. पहा एक वेगवान जलद गतीचा गोलंदाज आहे परंतु समोरही आपण पाहतोय सईब ज्याने आज संपूर्ण दिवस गाजवलाय तो मैदानाच्या आतमध्ये तेलंगे गावचा सुपरस्टार कोलाट टाकला होता. समोरच्या दिशेने आपल्याला खेळून करताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मिड ऑफला बॉल ट्रॅव्हल झाला आणि तिथे कुठेतरी थांबताना पाहायला मिळालंय म्हणजे चौकार जरूर आलाय परंतु त्यानंतर पण पाहायला गेलं तर अगदी 4 धावा या दाबॉल्कावरती पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. हो फिंगर रोल केले होते ओळखलं पारखलं वेट अँड वॉच ची पॉलिसी मैदानाच्या आतमध्ये दाखवलं आणि त्याच वेळेला फाईन लेगच्या दिशेने बॉलला खेळून काढलं. आणखीन एक येतोय 4 चौकार. खेळाडूंनी आपले समवेत जोडले गेले जे आयोजन कमिटी आहे त्यांनी चांगली मेहनत घेतली आहे परंतु आता शेवटच्या काही मॅच आहेत त्यामुळे तुम्हाला इथून पुढे थोडीशी आपली कामगिरी चोखपणे इथे बजवायची आहे. जावे मैदानाच्या आतमध्ये चांगलं युद्ध रंगलंय. हो याही वेळ आपण पाहतोय वा शॉट ऑफ द इव्हिनिंग एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला ऑफ ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह बॉल सीमा थँक्यू सो मच डीजे. पहा सुरुवात दमदार झाली आहे. समोर मसूद गजगे सारखा गोलंदाज होता ज्याच्या नावावरती रायगड प्रीमियर लीग वरती बाईक राहिली होती. उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ज्याच्या नावावरती राहिला होता त्याच्यावरती हल्ले चढवले गेले. 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 12 आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती मैदानाच्या आतमध्ये मुशीर कांदेसी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. याही नावाची चर्चा पहिल्या दिवसामध्ये राहिली होती. झालेत दाखल. पहिला बॉल शफल झाले ऑन साइडला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याच वेळी आपण पाहतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलंय 6 धावांसाठी दर्शनीय. थँक्यू. 18ला धावसंख्या आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतीये. का बॅटिंग सुरुवात झाली आहे. अनिकेत चव्हाण महाड नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओहो याही वेळेला पाठीमागच्या दिशेने ऑन साइडला खेळायचं होतं. बॉल आपण पाहतोय थर्डमॅनच्या दिशेने रिझल्ट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 4 4 4 येतोय चौकार.
षटकातील पुढचा बॉल कमबॅक करावा लागेल. हो, कोलाट टाकला होता बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. येस, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण का पहिल्या दिवसामध्ये अगदी फुलर लेनचे बॉल मुशीर खानदेशी यांनी चांगल्या पद्धतीने वापरले गेले होते, परंतु पहिले 2 बॉल हे खराब पद्धतीचे होते आणि आता तिसरा बॉल चांगल्या पद्धतीचा येताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 22 आपण पाहतोय. कोलाट टाकला होता, त्याच वेळेला आपण पाहतोय ऑन साइडला केलेला फटका, स्क्वेअर लेग रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळतेय. एकाच्या मदतीनं टीमची धावसंख्या ही धाबावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 23 आकड्यावरती. 23 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आहे आणि त्याच वेळेला 23 धावा अद्यापपर्यंत धाबलकावरती पाहायला मिळते आहेत. षटकातील पुढचा बॉल बॅकफुटला आले, त्याच वेळेला आपण पाहतोय स्क्वेअर कट करायचं होतं. एक धाव तर तिथे घेतली गेली आहे. थोडीशी मिसफील्ड प्रेशर आता इथून पुढे असणार आहे, कारण का सेमीफायनलची मॅच आहे. जिथे एक धाव होती तिथे 3 धावेचा प्रयत्न. हो 3 धावा आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. 3 धावा, टीमची धावसंख्या 26 ऑन बोर्ड. येस, त्याचबरोबर आसिफ भाई हर्णेकर साहेब इथे आलेले आहेत. मी विनंती करेन आसिफ भाईंना आपण व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेच्या वतीने 200 चषकामध्ये हार्दिक स्वागत. आपण पाहतोय या स्पर्धेची एकमेव सेमीफायनल आणि तीही अगदी 2 मोठ्या संघामध्ये. एक महाड तालुक्याला संघ बिलॉंग करतोय, एक मानगाव तालुक्याला संघ बिलॉंग करतोय. हाफ ट्रॅकर, त्याच वेळेला आपण पाहतोय आडव्या बॅटनं केलेला फटका ऑन साइडला लॉफ केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार 200 चषक षटकार. थँक्यू. 2 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या धाबळकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले वेगानं 32 या आकड्यावरती पाहायला मिळते. 16च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती अब्दुल हादी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. इथून पुढे आता धावा वाचवाव्या लागतील, कुठेतरी ब्रेक लगवावा लागेल, कारण का अद्यापपर्यंत 32 धावा या धाबळकावरती पाहायला मिळतात. कारण का समोर आहेत संपूर्ण दिवस ज्याने गाजवलाय सैफ आणि त्याचबरोबर अनिकेत चव्हाण पाहायला मिळतात. पहिला बॉल, त्याच वेळेला आपण पाहतोय वेगानं बॉल आला, त्याच वेगानं बॅटला फिरवलं आणि ऑन साइडला खेळलं. आणखीन एक दमदार षटकार. टीमची धावसंख्या वेगानं पुढे चालली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 38 धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. अब्दुलचं स्वागत केलंय त्या म्हणजे षटकारानं. पुढचा बॉल, ओहो याही वेळा वा काय शॉट आहे आपण पाहतोय. आणखीन एक 1 बाउन्स ओव्हर द रोप, आणखीन एक दमदार चौकार. थांबवणं तितकंसं सोपं राहिलं नाहीये, कठीण झालंय. काय बॅटिंग करतोय, वैयक्तिक 25 धावसंख्येवरती खेळतोय. 9 बॉल त्याने फेस केलेत, 25 धावसंख्येवरती खेळतोय. टीमची धावसंख्या 42 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 42 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. 10 धावा अद्यापर्यंत अब्दुल हादीने खर्च केल्यात. थांबवावं लागेल. ओहो याही वेळा पण पाहतोय, यावेळेला बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये बॅटला नाही लागला तरी बॉल सीमारेषेच्या पार. आणखीन एक चौकार.
पर्यंत धाबावरती 12 मिनिटात षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल यावेळी आपण पाहतोय तेवढंच टायमिंग होत नाहीये. वेगानं इथे बॅट फिरवायची होती, त्याचमुळे टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या धाबावरती 12 मिळते 47 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी आहे, परंतु अजून इथून पुढे 1 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे समोरच्या टीमला वसीमबाई फॅन क्लब तेलंगाला थांबावं लागेल. हो हो हो, याही वेळ आपण पाहतोय लॉफ केलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता अनिकेत चव्हाणचा ब्रँड दाखवणारा येतोय ब्रँडेड षटकार. काय बॅटिंग चालू आहे, तोडफोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. 53 धावा. हो हो हो, यावेळी आपण पाहतोय विकेट किपरचं कौतुक करावं लागणार आहे. अगदी चांगल्या पद्धतीने बॉलला तिथे अडवलं गेलं, स्टॉप केलं गेलं, आणि परंतु त्याआधी व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. व्हाईट+1 अशी टीमच्या खात्यामध्ये धाव संख्या सोडले जाईल. कदाचित वसीमबाई फॅन क्लब तेलंगाला इथे माहिती असेल की समोर मसूद आहे, त्यामुळे धावा बनवणं फार गरजेचं आहे. 55 धावा धाबावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. हो हो, यावेळी पण पाहतोय स्ट्रेट डाऊन द राऊंड खेळला फटका. वा, डोळ्याची पारणे फेडणारा फटका मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक दमदार षटक. यस, थँक्यू. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या धाबावरती पाहायला मिळतीये 61 ऑन बोर्ड. आपण पाहतोय 61 धावा धाबावरती आहेत. सैफ वैयक्तिक 12 चेंडू मध्ये 32 धावसंख्येवरती खेळत आहेत. अनिकेत चव्हाण मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 6 चेंडूवरती 23 धावसंख्येवरती खेळत आहेत. काय बॅटिंग राहिली आहे. 61 धावा टीमची धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती यंजे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. यस, सामन्याला करूया आपण पुन्हा एकदा सुरुवात. एका साइडला मेहर 11 टिंबाले, एका साइडला वसीमबाई फॅन क्लब तेलंगा. पुढचा बॉल, पहिला बॉल. त्याच वेळेला आपण पाहतोय खेळाडू होते मिस जजमेंट. यस, तिथे घडली थोडीशी चूक. बॉल सीमारेषेच्या पार, चौकार. टीमची धावसंख्या 65 आपण पाहतोय. 65 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. आता अनिकेत चव्हाणच्या बॅट मधून आलाय तो चौकार. अनिकेत वैयक्तिक 27 धावसंख्येवरती, सैफ वैयक्तिक 32 धावसंख्येवरती. टीमची धावसंख्या 65 आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर यावेळी आपण पाहतोय सफल झाले. ऑन साइडला खेळला आणि त्याही पलीकडे आई बॉल सीमा रेषा पार. संख्या धाबावरती पाहायला मिळते. जाऊन पोहोचले वेगानं. 71 ऑन बोर्ड. अगदी सपाटून मार करताना पाहायला मिळतात हे संपूर्ण गोलंदाज. परंतु इथून पुढेही कमबॅक करावं लागेल, कारण का समोर आपण पाहतोय सेकंड इनिंग मध्ये आपल्याला मसूद गजगेला इन ऍक्शन पाहायचं आहे. त्यामुळे ही मॅच अगदी चुरशीची या संपूर्ण प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल. हो हो हो, कोलात टाकला होता. त्याच वेळेला चांगल्या पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्याही वेळेला दिशाहीन बॉल मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. व्हाईट+1 अशी धावसंख्या. आता आपण पाहूयात पंच एकत्रित येतील, चर्चा करतील, डिसिजन आता आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. या बॉल वरती काय घडलंय ते आपल्याला पाहावं लागणार आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये.
एका साइडला आपण पाहतोय मेहर 11 टिंबाले, एका साइडला वसीमभाई फॅन क्लब तेलंगा. येस अंपायर डिसिजन व्हाईट +1 अशी टीमच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्या जातील. टीमची धावसंख्या 73 ऑन बोर्ड. आपण सध्याच्या स्थितीमध्ये हा स्कोर कार्ड आपण पाहतोय 73 धावा अद्यापर्यंत धावपळकावरती. षटकातील पुढचा बॉल एनजे कोलाट टाकला होता. आपण पाहतोय अगदी ऑन साइडला खेळत होता. अलॉंग द विथ कॅप्टन बॉल ट्रॅव्हल झाला. त्याच वेळेला आपण पाहतोय अशाच पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मध्ये मेहर 11 टिंबालाच्या वतीनं बाय मिळते जाऊन पोहोचले. 77 ऑन बोर्ड आपल्याला बाय मिळते. इथून पुढे अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. निखिल जाधव महाग ठरले, त्याचबरोबर संपूर्ण सर्व गोलंदाज महाग ठरले, परंतु कमबॅक अजूनही करू शकतात. कोलाट टाकला. त्याच वेळेला आपण पाहतोय आणखीन एक बॉल, अनदर बिग हिट, 1 बाउन्स येतोय. 4 चौकार. धावसंख्या 81 आपल्याला पाहायला मिळते. 81 धावा. हो याही वेळा आपण पाहतोय पुढे आले बॉलला देखील आसमानाला गगनभेदी गगनचुंबी येतोय आणखीन एक षटकार. सैफ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल आणि आपण पाहतोय अर्धशतक इथून पुढे कंप्लीट. यस होतोय. सैफ साठी एकदा जोरात टाळ्यांचा गजर आपण करूयात. अर्धशतक. यस सैफ आपली बॅट उंचवायची आहे.